प्रभू येशूच्या नावामध्ये आपणा सर्वांना पुन्हा एक वार शुभ सकाळ आणि परमेश्वराच्या नावामध्ये आपणाला सलाम. यावेळेस आपण शाळेच्या धड्यातला मंगळवारचा भाग पाहणार आहोत आणि मंगळवारचा जो भाग आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो मंगळवारचा भाग असा म्हणतो दहा आज्ञांची देणगी असा आजच्या भागाचा मथळा आहे. मागच्या भागामध्ये या देणगीची तयारी कशी करावी ते आम्ही पाहिलेलं आहे आणि मागच्या वेळेस आम्ही हे देखील पाहिलेलं आहे की ती तयारी लोकांनी केली होती आणि मग देव आता त्यांना 10 आज्ञा देणार आहे. त्याच्या 10 आज्ञा परमेश्वर त्यांना देणार होता. त्या 10 आज्ञा 2 भागांच्या मध्ये आहेत. या दोन्ही भागांमध्ये ज्या 10 आज्ञांचे 2 भाग आहेत त्या दोन्ही भागांच्या मध्ये प्रीतीबद्दल सांगण्यात आलेला आहे. पहिला भाग जो आहे तो माणसाने देवावर कशी प्रीती करावी, कोणत्या गोष्टी करून प्रीती करावी याबद्दल सांगण्यात आलेला आहे आणि दुसरा जो भाग आहे तो भाग माणसाने माणसावर आपल्या शेजाऱ्यावर कशी प्रीती करावी याबद्दल सांगण्यात आलेला आहे आणि ही प्रीती पुढे चालून देवाचा सन्मान कसा करावा प्रीतीद्वारे यावर आधारित या 10 आज्ञा आहेत. देवाला प्रथम स्थान कसं द्यावं, देवाला आदर कसा द्यावा, प्रत्येकानं देवाला कसं उंचवावं याबद्दल या 10 आज्ञा ज्या देवानं सिनाय पर्वतावरती दिल्या होत्या त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि मग आम्ही पाहतो की पुढे जाऊन नवीन करारामध्ये आम्ही पाहतो की येशू स्वतः योहानाचं पुस्तक 14व्या अध्यायामध्ये स्वतः तो म्हणाला होता की मजवर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. आणि म्हणून प्रियजनांनो हाच प्रीती हाच 10 आज्ञांचा सार आहे आणि म्हणून प्रीतीवर आधारित या 10 आज्ञा देखील आहेत. आमच्या भावना आमच्या येशूची प्रीती आणि त्याला आपण देत असलेला आदर ही खूप महत्वाची अशी बाब आहे आणि म्हणून आपण त्या प्रीतीचा अनुभव आपल्या प्रत्येक शेजाऱ्यासंगती करायला पाहिजे. कारण परमेश्वर म्हणतो की दुसऱ्या कोणत्याही गोष्टीपेक्षा तुम्ही मला आदर दिला पाहिजे. दुसरा भाग असा की जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. आणि हा दुसरा जो आज्ञांचा भाग आहे तो आज्ञांचा भाग इतरांवर स्वतःसारखी उगाचच नव्हे स्वतःसारखी प्रीती करायबद्दलच आहे. आज प्रियजनांनो आम्ही पाहतो खूप चांगल्या रीतीनं या चांगल्या परिसरामध्ये परमेश्वरानं मोशेला त्या 10 आज्ञांचा भाग दिला. आम्ही पाहतो की परमेश्वरानं मोशेला सिनाय पर्वतावरती बोलवलं आणि जेव्हा करण्यांचा आवाज बराच वेळ वाजत राहिला तो अधिक मोठा होत गेला तेव्हा मोशे बोलला आणि देवाने त्याला एका आवाजाने उत्तर दिलं आणि परमेश्वर सिनाय पर्वताच्या शिखरावर उतरला आणि परमेश्वराने मोशेला पर्वताच्या शिखरावर बोलवले आणि मोशे वर गेला आणि परमेश्वराने मोशेला सांगितले की खाली जा आणि लोकांना आज्ञा दे की त्यांनी परमेश्वराकडे त्याला पाहण्यासाठी या सीमारेखा ज्या आहेत त्याच्या आत येऊ नये, नाही तर त्यांच्यापैकी बरेच जण मरतील. तसेच परमेश्वराजवळ येणाऱ्या याजकांनीही लय जास्त लाडायचे नाहीत, याजकांनीही स्वतःला पवित्र करावे, नाहीतर परमेश्वर त्यांच्यावर सुद्धा हल्ला करेल. अशा प्रकारे परमेश्वर भयानक भव्यतेने सिनाईवरून त्याचे नियम किंवा 10 आज्ञा किंवा नियम सांगतो जेणेकरून लोक विश्वास ठेवू शकतील आणि मग तो त्याच्या अधिकाराच्या उदात्त प्रदर्शनासह त्याच्या कायद्याच्या देणग्यात सोबत प्रगट होतो जेणेकरून त्यांना कळेल की सर्वांच्या त्या ठिकाणी प्रगट होतो आणि त्यांना कळेल की तो एकमेव खरा जिवंत देव आहे. मोशेला त्या गौरवाच्या ढगात प्रवेश करण्याची परवानगी नव्हती. तो फक्त जवळ येऊन त्याच्या भोवती असलेल्या दाट अंधारात प्रवेश करू शकत होता. देवाचं वास्तव्य एका ठिकाणी आणि मोशेला बाजूला उभा राहायला सांगितलं होतं आणि अशा प्रकारे तो लोक आणि परमेश्वर यांच्या मध्ये उभा होता. पलीकडे देवाचं सामर्थ्य, मध्ये काळ्या ढगामध्ये मोशे आणि खाली सिनाय पर्वताच्या पायथ्याशी लोक, असा मध्यस्थ मोशे त्यामध्ये उभा होता परमेश्वर आणि लोकांच्या मध्ये.
प्रभूने त्यांना त्याच्या सामर्थ्याचे असे पुरावे दिल्यानंतर तो त्यांना सांगतो की तो कोण आहे. तो म्हणतो की मी परमेश्वर तुझा देव आहे, ज्याने तुला मिस्र देशातून गुलामगिरीच्या घरातून बाहेर काढले. ज्या देवाने इजिप्शियन लोकांमध्ये आपली शक्ती उंचावली होती, तोच देव आता या इस्रायल लोकांना त्याचे नियम सांगत होता. त्यावेळी नियमशास्त्र केवळ इब्री लोकांच्या फायद्यासाठी बोलले जात नव्हते. विशेष महत्वाची बाब आपण लक्षात ठेवूया. देवाने त्यांना त्यांच्या नियमाचे रक्षक बनवून त्यांचा सन्मान केला होता. स्वतःच्या नियमाचे रक्षक इब्री लोकांना त्यानं बनवलेलं होतं. म्हणून त्यांनी ते नियम संपूर्ण जगासाठी एक पवित्र विश्वास म्हणून राखायला पाहिजे होते. 10 आज्ञांचे नियम सर्व मानवजातीसाठी अनुकूल आहेत आणि ते सर्वांच्यासाठी देण्यात आले होते. 10 आज्ञा संक्षिप्त, व्यापक आणि अधिकृत आहेत. देव आणि त्याच्या सहकार्यांप्रती असलेल्या मनुष्याच्या कर्तव्यांचा त्यामध्ये समावेश आहे आणि सर्व नियमशास्त्र देवाच्या प्रेमाच्या महान मूलभूत तत्वावर आधारित आहे. प्रियजनांनो, तुझा देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण आत्म्याने, पूर्ण शक्तीने आणि पूर्ण मनाने प्रीती कर आणि तुझ्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. अशासारखे आदेश किंवा अशासारख्या सूचना परमेश्वराने त्याच्या नियमशास्त्रामध्ये आपल्याला दिलेल्या आहेत. आम्ही या लूकच्या 10व्या अध्याय 27 वचनामध्ये या गोष्टी वाचू शकतो. त्याचबरोबर अनुवाद 6वा अध्याय 4 आणि 5 वचनामध्ये सुद्धा या गोष्टी पाहू शकतो. आणि लेवीचं पुस्तक 19 अध्याय 18 वचनामध्ये सुद्धा याच गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. प्रियजनांनो, यावर आधारित मिसेस एलन व्हाईट यांचं जे बुक आहे पॅट्रियार्क्स अँड प्रॉफिट्स, पान नंबर 305 वरती कृपा करून वाचा की त्या ठिकाणी परमेश्वराचं कसं अवतरण झालं होतं. मोशेला त्या 10 आज्ञांनी, इस्रायल लोकांना 10 आज्ञा देतानाचा देखावा त्या ठिकाणी मिसेस एलन व्हाईट यांनी मांडलेला आहे. देव बाप करो की या 10 आज्ञांची जी देणगी आहे ती आज देखील आपल्या बरोबर आहे आणि ती 10 आज्ञांची देणगी आम्ही स्वीकारत असताना आमची त्या इस्रायल लोकांच्या सारखी महान तयारी पाहिजे. देव बाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. देवाची प्रीती तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.